काय झालं तुझं? इकडे का बोललोस बोलायला? तुझं काय झालं? ठीक आहेस ना तू? सूर्या, आईचं जाणं मनाला चटका लावून गेलाय रे. माझं ना आता कशातच मन लागत नाहीये. आत्याच्या जाण्यानं घरावरचं मायेचं छत्रच नाहीसं झालंय तुझं. तुझ्यासाठी हे सगळं किती अवघड असणार आहे कळतंय मला. हे सगळं अचानक कसं काय घडलं मला हेच कळत नाहीये. आईचं जाणं, त्यानंतर छोट्या आईची वाचा जाणं, हे काय होऊन बसलं हे सगळं? काय? मला नात्याची वाचा गेली? हो, आईच्या जाण्याने धक्का बसला असणार आहे तिला. मला ना पहिल्यांदा वाटलं ती मुद्दाम काही सांगत नाहीये, पण तिने जे बघितलं त्यानंतर वाचा गेली तिची. एक मिनिट, पण हे सगळं तुला कधी कळलं? तिच्याशी मी बोलायला गेले ना तेव्हा कळलं मला. सूर्य, तिने ना मनात खूप साठवून ठेवलंय रे. म्हणजे ना तिच्या डोळ्यात दिसतंय पण तिला बोलता येत नाहीये. असं वाटतंय या सगळ्याचा ना खूप खोलवर परिणाम झालाय तिच्या मनावर. परिणाम कसला? म्हणजे बघ ना, एवढी वर्ष दोघींनी एकत्र घालवली आहेत, एकत्र नांदल्यात दोघी जणी. त्यांचं ना एकमेकींशिवाय पाणी हलत नव्हतं. आईच्या असं अचानक जाण्यामुळे परिणाम झाला असणार आहे आणि म्हणून तिची वाचा गेली. तुझं असं कसं होईल अगं? शालना त्या आपल्या दोघांसाठी पण तेवढीच महत्वाची होती ना. मग आपल्या दोघांची वाचा का गेली नाही? मला हे कळतं तुझं, जाणारा जातो पण मागच्या लोकांना जगण्याची ताकद देणारा देवच असतो. शालना ते तुझी आई होती आणि माझ्यासाठी पण ती आईपेक्षा कमी नव्हती. एवढं सगळं असताना मला नात्याचीच वाचा गेली. मला हे काय पचत नाही तुळजा. हे ह्या सगळ्यात काहीतरी चुकीचं असं वाटतंय मला. हे काहीतरी वेगळं आहे तुळजा. आणि हे ना, हे फक्त मला नात्याच आपल्याला सांगू शकते. मलाही पटतंय. आईच्या शेवटच्या क्षणीला ती छोट्याईकडे बोट दाखवत होती. खरं छोटी आई काहीच बोलत नव्हती. मग असं का केलं असेल आईने? सूर्या, मला तुझ्या शंकेचं माहित नाही, पण मला तर आता खात्री वाटायला लागली की आईला कोणीतरी कडावरून धक्का दिला. मला पण तेच वाटायला लागलं. पण तिचं तर कोणाशी कसलंच वैर नव्हतं रे. मग तिला धक्का देण्याचं धाडस कोण करेल? डॅडी. कदाचित डॅडी. तू ठीक आहेस ना आता? होय. बरं, मी काय म्हणत होते, मला आता थोडे दिवस इथंच थांबावं लागेल. आणि हा, तुम्हाला तुमची कामं असतील ना, त्यामुळं तुम्ही रोज रोज इथं नाही आलात तरी बी चालेल. हे बघ, मला माहिती आहे कामापेक्षा कोणत्या गोष्टीची जास्त गरज आहे ती. हा, जर तुला आवडणार नसेल तर ठीक आहे, मी परत इथे नाही येणार. नाही, तसं नाही. तुम्ही उगाच राग नका मानून घेऊ. मी आपलं सहज बोलले. पण का आलात तुम्ही इथं? नाही म्हणजे नेहमीप्रमाणे नानांनी जबरदस्ती केली का? त्याला काय बोलतेस तू? आणि नाना मला प्रत्येक वेळी जबरदस्ती करून गोष्टी करायला सांगतात असं नाही आहे. मी पण माणूसच आहे ना. मला वाटलं म्हणून मी आलो. मला पण मन आहे. तसं नव्हतं म्हणायचं मला. हे बघ, तुझं दुःख मी वाटून जरी घेऊ शकत नसलो ना, तरी मी तुला आधार देऊ शकतो हे मला वाटल्यावर मी
मी स्वतःला नाही थांबवू शकलो. मी तुला काय आधार देणार म्हण. इथं आपणच एकमेकांसमोर काय व्यक्त होऊ शकतो हे आपल्यालाच माहीत नाही. आणि तुझ्या मनाची अवस्था तुलाच कळत असेल. पण एक सांगतो, अशा वेळी आपल्याला एका जवळच्या व्यक्तीची खूप गरज असते, ज्याला आपण आपल्या सगळ्या गोष्टी सांगू शकतो, ज्याच्यासमोर आपण व्यक्त होऊ शकतो, आपण रडू शकतो, भांडू शकतो. त्या माणसाची आपल्याला कसलीच भीती वाटत नाही. आणि तो माणूस पण म्हणतो की बाबा तुला काय वाटतं, तुला रडू वाटतं, तुला चिडू वाटतं, तुला मन मोकळं करू वाटतं, तू कर. पण त्यानंतर तू शांत हो. आता तीच व्यक्ती बनवून मी तुझ्या समोर आलो होतो की तुला मी आधार देऊ शकेन. पण मी इथं आल्यानंतर जर तुला त्रासच होणार असेल तर मी इथं न थांबलेलंच बरं. जातो मी. हो, तुम्ही गैरसमज नका ना करून घेऊ. हे बघा, आत्ता ना मला तुमच्या या आधाराची लई गरज होती. तुम्ही माझ्यासाठी इथवर आलात, त्यामुळे खरंच मनापासून तुम्हाला खूप थँक्यू. कशी सत्य? माझी आत्या गेली, आता मला तुझाच आधार आहे. तुझ्यात आणि तिच्यात मी कधीच फरक नाही केला आणि तू पण तिच्या इतकाच जीव लावलास मला. आज तिच्या जाण्यानं आपण सगळेच धक्क्यात आहे, पण मला वेगळ्याच गोष्टीची रुखरुख लागून राहील. त्याला शेवटच्या वेळी पण मला काहीतरी सांगायचं होतं ग, पण तिला काय सांगायचं होतं ते अजूनपर्यंत मला कळू शकलेलं नाही. घडलेल्या सगळ्या गोष्टी बघतात ती आपोआप दरीत पडली हे माझ्या मनाला मान्यच नाही. छोटी आई, तुझं आणि आईचं नातं माहिती आहे ना ग मला. तुमच्यातला जिव्हाळा बघूनच सगळे लोक तुम्हाला नावजत असायचे, म्हणून तुझ्याशी बोलायला आलोय आम्ही. मला तुला खोदून काही विचारायचं नाही, पण जे काही घडले त्यापेक्षा काही वेगळं तुला सांगायचं असेल तर तुम्हाला बिंदास सांग. आजपर्यंत आम्ही तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. आज ही बी इच्छा पूर्ण करू. शेवटच्या प्रवासाला निघा. सोपं नाही र माझ्यासाठी काय सूर्या. मी खरंच लई चित्र अडकली, नाहीतर मी तुला समजा सांगितलं असतं. आता तरी घबराण्यापलीकडं माझ्याकडे काहीच पर्याय नाही. माफ कर र मला लेकरा. आत्या, आत्या शांत हो. शांत हो. काळजी घे. आत्या येतो आम्ही. काळजी घे. म्हटलं झोपायला जाण्यापूर्वी मालकीन छोट्या मालकीन बाईंची विचारपूस करावी म्हटलं. मालन 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 आमच्या मालननं शालनच्या जाण्याचा एवढा धासका घेतलाय ना का ती एकदम गप्पच झाली. नाही, त्यांना गरजच होती तुमची. ठीक आहे डॅडी, येतो आम्ही. काय लागलं तर सांगा आम्हाला. डॅडी, मला एक सांगा,
आज सकाळी 9 ते 10च्या दरम्यान कुठं होता तुम्ही? काही नीट आठवत नाही पर ग्रामपंचायतीची मीटिंग होती ना, गावच्या रस्त्यांच्या दुरुस्तीबद्दल तुळजाचा आम्हाला फोन आला, मग आम्ही तडक तिकडे गडाकडेच गेलो. जावे बापू, तुम्ही असं काय विचारताय? नाही, सहजच विचारलं. ठीक आहे, येतो आम्ही. या. भले शाबास. जालिंदर निंबाळकरला जाळ्यात पकडण्यासाठी चांगली तयारी लागलेली असतात दोघे. आता हे असे गप बसणार नाहीत. रिजू, अशी का बसलीस बाळा? काय नाही दादा, ते मन लागत नाही म्हणून बसले. तुझ्यासाठी ही वेळ किती अवघड आहे कळतंय मला बाळा. पण अशा वेळेतच आपण एकमेकांची काठी बनून एकमेकांना परत उभारी घ्यायला मदत करायची असते. आणि तुझ्यावर तर जास्तीची जबाबदारी ती जू. स्वतःला सांभाळत बाळाची काळजी घेत तुला तुळजाची आणि डॅडींची जबाबदारी घ्यायची. तुला त्यांना आधार द्यायचा आहे. तुझ्या नाजूक अवस्थेत हे सगळं घडलं. आणि शालन आत्याचा मोलाचा आधार होता तुला या घरात. पण आता तू एकटी पडली. तुझ्या वाट्याला अडचणीचा डोंगर उभा आहे. पण ह्यो सूर्य तुझ्या पाठीशी उभा आहे हे लक्षात ठेव. त्यामुळे खचायचं नाही, ताकदीनं उभं राहायचं बाळा. दादा, हत्याची मला सोडून का गेली? मला त्याची खूप आठवण येते. शांतू, शांतू, मला तुझ्या मनाची अवस्था कळते. बघ, आत्या होती तोवर काहीच काळजी नव्हती. पण सगळं घर आता तुझ्याकडे जबाबदार बाई म्हणून बघणार आहे. सावर स्वतःला. हा, तुझ्या ह्या अवस्थेत इतरांची काळजी घ्यायची अपेक्षा करणं चुकीचं आहे. पण तुला हे सगळं करावं लागेल. तुला ह्या घराची घडी परत बसवावी लागेल तेजू. हो दादा, मी सगळ्यांना सांभाळून घे, सगळ्यांची काळजी घे आणि स्वतःची पण. हे वचन आहे माझं तुला. शाबास. माझी लाडकी बहीण आहेस ना तू? रडायचं नाही. काळजी घे. येतो मी. येतो. रिजू, काल त्या डोंगरावर जायच्या आधी तिचा मला फोन आला होता. ती मला भेटायला बोलवत होती आणि तिला माझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं. तुला त्याबद्दल काय बोललेली का ती? नाही दादा, घरात रोजच्यापेक्षा वेगळं काहीतरी घडलं होतं का? अजिबात नाही. नेहमीसारखीच आत्या आवरून गड्यावर जायला निघाली होती. पण तू असं का विचारतोय? तेजूला आत्ता बोलावं का? नाही, आत्ताच काय सांगण्यात अर्थ नाही. तिची अवस्था बघता हाही टेन्शन कमी नाही तिला. दादा, अगं सहजच विचारलं मी. येतो मी. काळजी घे. तेजू, आराम कर आता. अशा अवस्थेत जास्त दगदग बरी नाही आहे. चल. आग लागली म्हणायची तर. आता ही आग आमच्यापर्यंत पोचण्याआधी इजवायचा बंदोबस्त केला पाहिजे. नाही तर समजे राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही. अचानक काय झालं माझ्या बलीला?
शाळेला असे अचानक कसे गेले काय असे समजे अचानक जायला लागले मी कुणाच्या तोंडाकडे बघणार आहे हा लय जीव होता तुझ्या तात्या तात्या काय करताय उठा उठा. सावकाश. कसं काही येत रे नेमका तू हा तो डबराच मला दिसला नाही बघ खास वागताय तुम्ही परत दारू प्याला ना शाळेला गेलेलो मी पोरख झालो रे ही अशी रक्तात आत्याची माणसं माझी गेलेले बघाय मला का रे ठेवलंय हा. का ठेवलंय बाबा मोठं होतं ना मग मी आधी जाया पाहिजे असे या समजांवर पार पडून राहण्यापेक्षा मेलेलं बरं ना मला नाही जागायचं नाही जागायचं तात्या. जायचं. तात्या तुम्हाला कसं कळत नाही तात्या हो बाप म्हणजे आधार असतो त्याच्याकडनं फायदा नसतो बघायचा त्याच्या असण्यानं सगळ्या संकटांना तोंड देण्याचं बळ येतं पोरांमध्ये तुमची गरज आहे आम्हाला तुम्ही पाहिजे आम्हाला सावर असतो तर दादा दुकानात महिन्याभराचं सामान भरलंय बघ त्यामुळे आता दुकानाची काहीच काळजी करायची गरज नाही काय असेल तर आम्ही दोघं जण बघून घेऊ तो आता घराकडे लक्ष देणं गरजेचं आहे बघ असं वाटतंय मला कसं लक्ष घालणार आहे पुढे माझ्या मनाची अवस्था नाही नीट घरात गेलो तर घर खायला उठतं आणि माणूस आलेलं खपतं गेलेलं नाही खपत आत्ताच्या आठवणीपासून किती बी लांब पळायचं ठरवलं तरी डोक्यातनं नाही जात त्यापेक्षा असं वाटतं इथं दुकानात आलो तर कामात मन तरी रमल दादा पण यातनं तुलाच सावरावं लागेल ना अरे घरच्या सगळ्यांची जबाबदारी तुझ्यावर आहे अरे वय सगळं कळतंय मला काजू बुड्या आत्याचं विधी असणार आहेत ते जे काय सामान लागेल ना ते तेजून आणि तुळजाला विचारा आणि घरी पोचवा त्यांना सांगायला लावायची वेळ येऊ देऊ नका काय नाही नाही पोचवतो सूर्या तू इथं वय घरात मन लागत नव्हतं म्हणून आलो बोला की ही घरच्या सामानाची यादी आहे एवढं काढून ठेव मी परत येतो पण सूर्या काल जे घडलं ना ते लय वाईट होतं बघ अरे माऊली लय चांगली होती हे बघ तुला इथून पुढं काय बी लागलं तरी बिनधास्त आम्हाला सांगायचं सरपंच या खड्ड्याचं एक नवीन दुखणं वाढून बसलं गाडी किती बी दमान चालवा या खड्ड्यामुळं काहीच दिसत नाही जे व्हायचं तेच होते त्याच्यावर काहीतरी उपाय काढावा लागेल बरं का आमचं तात्या काल खड्ड्यामुळेच पडले सूर्या अरे याच्यावर विचार करायचा राहिला असेल असं वाटतंय का तुला मी अरे कालच याच्यावर पंचायत बसली होती आणि कालच निर्णय घेणार होती पण डॅडी आले नाहीत ना त्यामुळे सगळा गोंधळ झाला नाहीतर कालच निर्णय झाला असता सरपंच काल काय झालं ते तुम्हाला माहिती आहे ना मग कसं येणार होते डॅडी सूर्या अरे मीटिंग काल सकाळची होती आणि डॅडीने काल सकाळची मीटिंग चुकवली हे बघ एकतर माणसं या खड्ड्याला लय वैतागले त्यामुळे लय नाराज झाली डॅडींच्या घरात दुखवट आहे आणि त्यांच्या मागे लागणं माझ्या मनाला पटत नाही मला असं वाटतं आता हे सगळं पावसाळ्यानंतरच होईल बघ मला सांगा मीटिंग किती वाजता होती 9:30 वाजता काय सकाळचे लोक कामाला जायच्या अगोदर त्यांच्याकडे वेळ असतो ना त्यामुळे सकाळची मीटिंग ठेवली होती सकाळी 9:30ची मीटिंग चुकून डॅडी नेमकं गेले कुठे होते